वी आर लर्निंग सिंपल प्रेझेंट टेन्स. आपण कोणता टेन्स शिकतोय? पण आपण फक्त टेन्सेस शिकत नाही आहे, आपण प्रॅक्टिसचे वेगवेगळे टेक्निक्स शिकतोय. आजच्या प्रकारामध्ये आपल्याला काय बघायचं आहे? टाईप 4 आणि टाईप 6 निगेटिव्ह व्हर्बल क्वेश्चन आणि निगेटिव्ह डब्ल्यूएच टाईप क्वेश्चन. कोणता? टू बीच्या सिंपल प्रेझेंट टेन्सचा. आपण हे स्ट्रक्चर अभ्यासलेलं आहे. आय एम रिच याचा अर्थ काय? मी श्रीमंत आहे. ती श्रीमंत आहे, शी इज रिच. राम श्रीमंत आहे, मी श्रीमंत नाही आहे. आय एम नॉट रिच, आपण श्रीमंत नाही आहे. आपण वी आर नॉट रिच असं पण बोलू शकतो आणि याचा शॉर्टन फॉर्म देखील वापरू शकतो. वी आरंट रिच. तू श्रीमंत नाही आहे, ते श्रीमंत नाही आहे, तो श्रीमंत नाही आहे. ही इज नॉट रिच किंवा ही इजंट रिच. त्याचा व्हर्बल क्वेश्चन आपण तयार केला. मी श्रीमंत आहे का? एम आय रिच. आपण श्रीमंत आहे का? काचा प्रश्न. पण हा जो आहे हा व्हर्बल क्वेश्चन आहे. ए मी बिझी आहे का? एम आय बिझी. तू बिझी आहे का? आर यू बिझी. ती बिझी आहे का? इज शी बिझी. पण याचा जर निगेटिव्ह व्हर्बल क्वेश्चन आपल्याला करायचा असेल तर आपण कसं तयार करू शकतो? सिंपल आहे बघा. या ठिकाणी ही इज रिच याचा व्हर्बल क्वेश्चन तुम्ही कसं तयार केला? इज ही रिच. म्हणजे तुम्ही काय केलं? हे जे टू बीचं रूप आहे ते कर्त्याच्या अगोदर घेतलं आणि इज ही रिच काचा प्रश्न तयार केला. या ठिकाणी आयते तुम्हाला टू बीचे फॉर्म दिले होते, पण जेव्हा तुम्ही ॲक्शनचा सिंपल प्रेझेंट टेन्स शिकत होते तेव्हा ही प्लेचा व्हर्बल क्वेश्चन तयार करताना तुम्हाला कठीण गेलं होतं. डज ही प्ले तुम्ही असा क्वेश्चन तयार केला होता. तर या ठिकाणी गोष्ट एकदम सोपी आहे. ही इज रिच, इज ही रिच. शी इज क्लेवर, इज शी क्लेवर. ती हुशार आहे, ती हुशार आहे का? पण जर मला या टाईप 2 मधून नकारार्थी प्रश्न जर बनवायचा असेल तर मी काय करतो बघा. हे जे ॲम आहे हे कर्त्याच्या अलीकडे घेतलं आणि इथे नॉट मी तसंच ठेवलं. फॉर एक्झाम्पल ॲम आय नॉट रिच. याचा अर्थ काय? मी श्रीमंत नाही का? एम आय नॉट रिच, एम आय नॉट क्लेवर, एम आय नॉट बिझी. या ठिकाणी बघा वी आर नॉट रिच हे जे आर आहे मी कर्त्याच्या अलीकडे घेतलं. फॉर्मेशन असं झालं आर वी नॉट रिच. याचा अर्थ काय? आपण श्रीमंत नाही आहोत का? हे आर यू नॉट रिच, तू श्रीमंत नाही आहे का? इज शी नॉट रिच. मी कसं केलं? शी इज नॉट रिच हे जे इज आहे कर्त्याच्या अलीकडे घेतलं म्हणजे रचना अशी तयार झाली इज शी नॉट रिच. आता याचा अर्थ काय? इज शी नॉट रिच, ती श्रीमंत नाही आहे का? काचाच प्रश्न आहे. एकात हो आहे, एकात नाही आहे. ती श्रीमंत नाही आहे का? इज शी नॉट रिच. ती तेथे नाही आहे का? इज शी नॉट देअर. ती बिझी नाही आहे का? इज शी नॉट बिझी. आणि ती बिझी आहे का? इज शी बिझी. तू वेडा आहे का रे? आर यू मॅड. आणि तू मॅड नाही आहे का? आर यू नॉट मॅड. ती उपाशी आहे. शी इज हंग्री. ती उपाशी नाही आहे. शी इज नॉट हंग्री. ती उपाशी आहे का? आणि ती उपाशी नाही आहे का? इज शी नॉट हंग्री. म्हणजे हा निगेटिव्ह व्हर्बल क्वेश्चन आहे. मला सांगा हा व्हर्बल क्वेश्चन मी कोणत्या टाईपमधून तयार केला आहे? टाईप 2. हा होकार आहे, हा नकार आहे. हा सकारात्मक व्हर्बल क्वेश्चन आहे, हा नकारात्मक व्हर्बल क्वेश्चन आहे. फक्त काचे प्रश्न आहे. तू बिझी आहे का? तू बिझी नाही आहे का? ती वेडी आहे, ती वेडी नाही आहे का? आणि हे प्रश्न आपण अभ्यासलेले आहे. असे प्रश्न केव्हा तयार होतात? तुमचं इंटेन्शन काय बोलायचं? तू बिझी नाही आहे का? मी बिझी नाही आहे का? मग कशाला मला काम सांगते? ती अभ्यासू नाही आहे का? आणि ती अभ्यासू आहे का? फरक आहे ना. ती सुंदर नाही आहे का? हां, ती सुंदर नाही आहे का? आणि ती सुंदर आहे का? काय फरक आहे? हे प्रथम मराठीत समजून घ्या. तुम्ही जर रागाने जर कोणाला विचारलं ती सुंदर नाही आहे का? आणि ती सुंदर आहे का? ती सुंदर आहे का म्हणजे तुम्हाला जाणून घ्यायचं आहे तो गुण आहे का, ती स्थिती आहे का? आणि या ठिकाणी सुद्धा तुम्ही जाणूनच घेत आहात, फक्त नकार आहे. ती सुंदर नाही आहे का? आणि पण रागात जर विचारलं ती सुंदर नाही आहे का, मग ती काय दिसायला सुंदर नाही आहे का? बघा प्रश्न. मग असे प्रश्न केव्हा तयार होतात? हे आर यू नॉट बिझी, तू बिझी नाही आहे का? आणि आर यू बिझी, तू बिझी आहे का? प्रश्न केव्हा तयार होता? तुमचं इंटेन्शन काय? प्रश्न विचारायचं इंटेन्शन काय? या ठिकाणी बघा एम आय नॉट रिच हा निगेटिव्ह व्हर्बल क्वेश्चन आहे. हा आपण टाईप 2 मधनं तयार केलेला आहे. मग हा जो टाईप 4 आहे, टाईप 4 कोणता आहे? निगेटिव्ह व्हर्बल क्वेश्चन. माझ्याबरोबर बोलायचं आहे. ती श्रीमंत आहे, ती श्रीमंत नाही आहे. ती श्रीमंत आहे का? आणि ती श्रीमंत नाही आहे का? इज शी नॉट रिच. मी बिझी आहे, आय एम बिझी. ती बिझी नाही आहे. ती बिझी आहे का? ती बिझी नाही आहे का? इज शी नॉट बिझी. आता बघा मी जे काही बोलाल तुम्ही काचा प्रश्न तयार करायचा मराठीमधून. ती हुशार आहे, ती हुशार आहे का? ती वेडी आहे, ती वेडी आहे का? तो बिझी आहे, तो बावळट आहे, तो स्ट्रॉंग आहे. हे मराठीत जमते. आता मी जे वाक्य बोलतो तुम्हाला परत काचे प्रश्न तयार करायचे. तो व्यस्त नाही आहे, तो व्यस्त नाही आहे का? ती सुंदर नाही, राहुल सर वेडे आहेत,
राहुल सर वेडे आहेत का? आणि राहुल सर वेडे नाहीत? तो तहानलेला नाही? तो तहानलेला नाही का? मग हे कोणते प्रश्न आहे? निगेटिव्ह व्हर्बल क्वेश्चन. मग हा कोणता टाईप आहे? टाईप 4. टाईप 4 कोणता आहे? निगेटिव्ह व्हर्बल क्वेश्चन. आता हाच प्रश्न आपण असं देखील बनवू शकतो. बघा या ठिकाणी मी काय बोललोय? वी आर नॉट रिच किंवा वी आरंट रिच. वी आरंट रिच याचा अर्थ काय? वी आर नॉट रिच. आपण काय केलंय? फक्त शॉर्टन फॉर्म वापरलाय. ही इज नॉट रिच किंवा ही इजंट रिच. मग तुम्ही प्रॅक्टिस कशी करणार आहात? तुम्ही ही इज नॉट रिच अशी देखील प्रॅक्टिस करू शकता आणि ही इजंट रिच अशी देखील प्रॅक्टिस करू शकता. काही फरक पडणार नाहीये. पण तुम्हाला प्रॅक्टिस करताना कोणती मेथड योग्य वाटते त्या पद्धतीने तुम्ही प्रॅक्टिस करा. आता या ठिकाणी बघा तुम्ही प्रॅक्टिस कशी करू शकता. एक तर तुम्ही डायरेक्ट वी आर नॉट रिच अशी प्रॅक्टिस करू शकता किंवा वी आरंट रिच अशी देखील प्रॅक्टिस करू शकता. आता बघा या ठिकाणी हा जो व्हर्बल क्वेश्चन आहे याचे उत्तर कसे देणार? या ठिकाणी मला उत्तर द्यायचं आहे. ए आर यू क्लेवर? येसने उत्तर दिलं तर येस आय एम क्लेवर. नसल तो नो आय एम नॉट. इज ही क्लेवर? नो ही इजंट. इंग्रजीमध्ये शॉर्टन फॉर्ममध्ये उत्तर दिलेलं केव्हा चांगलं असतं? नो ही इजंट. ए इज शी क्लेवर? नो शी इजंट. आता नकारात्मक उत्तर द्या. आता नोने उत्तर द्या तुम्ही. इज शी बिझी? नो शी इजंट. आर यू बिझी? नो आय एम नॉट म्हणा. आय ॲमंट म्हणायचं नाही. या ठिकाणी आय ॲमंट बोलायचं नाही. हां या ठिकाणी तुम्ही असं बोलू शकता नो वी आरंट. जर नकारार्थी उत्तर द्यायचे असतील तर इज शी हंग्री? नो शी इजंट. इज शी देअर? नो शी इजंट. किंवा शी इजंट देअर. आणि नसेल समजत तर नो किंवा यस आपल्याला माहितीच आहे. मग हा जो प्रकार आहे हा निगेटिव्ह व्हर्बल क्वेश्चन आहे. नकारार्थी व्हर्बल क्वेश्चन काने बनलेला प्रश्न. मग आता या ठिकाणी बघा मी जर या ठिकाणी अशी प्रॅक्टिस केलेली आहे. आय एम नॉट रिच मी श्रीमंत नाही. वी आर नॉट रिच आपण श्रीमंत नाही. यू आर नॉट रिच तू श्रीमंत नाही. तर तुम्ही या ठिकाणी देखील प्रॅक्टिस अशीच करू शकता. एम आय नॉट रिच मी श्रीमंत नाही का? आर वी नॉट रिच आपण श्रीमंत नाही का? आर यू नॉट रिच तू श्रीमंत नाही का? आर यू नॉट रिच तुम्ही श्रीमंत नाही का? आर दे नॉट रिच ते श्रीमंत नाही का? इज इन नॉट रिच तो श्रीमंत नाही का? अशी प्रॅक्टिस तुम्ही करू शकता. पण एखाद्या विद्यार्थ्याने जर अशी प्रॅक्टिस केली आय एम नॉट रिच तो असं बोलू शकतो. या ठिकाणी आय ॲमंट रिच असं बोलू शकत नाही. वी आरंट रिच आम्ही श्रीमंत नाही. यू आरंट रिच तू श्रीमंत नाही. यू आरंट रिच तुम्ही श्रीमंत नाही. दे आरंट रिच ते श्रीमंत नाही. ही इजंट रिच तो श्रीमंत नाही. ती श्रीमंत नाही. शी इजंट रिच. राम श्रीमंत नाही. राम इजंट रिच. श्याम श्रीमंत नाही. आता याचं व्हर्बल क्वेश्चन मी श्रीमंत आहे का? एम आय नॉट रिच. पण या ठिकाणी मी आरंट वी नॉट काढून टाकलं. आरंट वी रिच आपण श्रीमंत नाही का? आरंट यू रिच तू श्रीमंत नाही का? आरंट यू रिच तुम्ही श्रीमंत नाही का? आरंट दे रिच ते श्रीमंत नाही का? इजंट ही रिच. मग या ठिकाणी अशी प्रॅक्टिस करू शकता. इजंट ही रिच नॉट काढून टाकलं. ती श्रीमंत नाही का? इजंट शी रिच. राम श्रीमंत नाही का? श्याम श्रीमंत नाही का? तू बिझी नाही आहे का? आता आरंट बोला. तू बिझी नाही आहे का? ती बिझी नाही आहे का? राम बिझी नाही आहे का? तू स्ट्रॉंग नाही आहे का? आरंट यू स्ट्रॉंग. आरंट यू स्ट्रॉंग. ती स्ट्रॉंग नाही आहे का? ए तुझी मम्मी सुंदर नाही आहे का? सिंपल आहे. मग तुम्ही प्रॅक्टिस दोन प्रकारे करू शकता. या ठिकाणी शॉर्टन फॉर्म तुम्ही वापरू शकता. मग जर या ठिकाणी तुम्ही अशी प्रॅक्टिस केली तर टाईप 4मध्ये तुम्ही अशीच प्रॅक्टिस करा. आणि जर तुम्हाला अवघड वाटत असेल तर सिंपल आहे. काय बोलायचं? आय ॲम नॉट रिच. वी आर नॉट रिच. यू आर नॉट रिच. दे आर नॉट रिच. ही इज नॉट रिच. शी इज नॉट रिच. तर हा निगेटिव्ह व्हर्बल क्वेश्चन आहे. तर हा कोणता प्रश्न आहे? निगेटिव्ह व्हर्बल क्वेश्चन. तू शिक्षक नाही आहे का? आर यू नॉट अ टीचर किंवा आरंट यू अ टीचर. ती शिक्षिका नाही आहे का? किंवा इज शी नॉट अ टीचर. हे तू शाळेत नाही आहे का? आरंट यू इन द स्कूल किंवा आर यू नॉट इन द स्कूल. बघा प्रत्येक प्रकार हा महत्त्वाचा असतो. पण आपण हा प्रकार का बरं शिकतोय? मला याचा WH टाईप तयार करायचा आहे. मला सांगा या टाईप 3पासून आपण कोणता टाईप तयार केला होता? WH क्वेश्चनचा. राईट. व्हाय एम आय रिच मी श्रीमंत का आहे. आणि याची प्रॅक्टिस पण आपण केलेली आहे. बघा मी श्रीमंत आहे का? एम आय रिच. मी श्रीमंत का आहे? व्हाय एम आय रिच. आपण श्रीमंत आहोत का? आपण श्रीमंत आहोत का? आर वी रिच. आपण श्रीमंत का बरं आहोत? तू श्रीमंत का बरं आहे? ती श्रीमंत का बरं आहे? राम श्रीमंत का बरं आहे? श्याम श्रीमंत का बरं आहे? तू तेथे का बरं आहे? आणि तू तेथे आहे का?
आर यू देअर. आणि तू तेथे का बरं आहे? ती बिझी आहे का? ती बिझी का बरं आहे? हे आपण बघितलेलं आहे. म्हणजे टाईप 5 आपण कसा तयार केला? टाईप 3 वरनं. आता हा जो प्रकार आहे हा उचलतो आणि मी या ठिकाणी ठेवतो. हा प्रकार कोणता आहे बघा? एम आय, आर वी, आर यू, आर दे, इज ही, इज शी, इज इट, इज राम, इज श्याम. या ठिकाणी मला नॉट घ्यायचं आहे. काय घ्यायचं आहे? नॉट. मी पहिली प्रॅक्टिस तुम्हाला नॉटने करून दाखवणार आहे. कारण मी या ठिकाणी पहिली प्रॅक्टिस अशी केलेली आहे. वी आर नॉट रिच, यू आर नॉट रिच, यू आर नॉट रिच, दे आर नॉट रिच, ही इज नॉट रिच, शी इज नॉट रिच, इट इज नॉट रिच, राम इज नॉट रिच. म्हणून मी या ठिकाणी काय लिहिलेलं आहे? एम आय नॉट रिच, आर वी नॉट रिच, आर यू नॉट रिच, आर दे नॉट रिच, इज ही नॉट रिच, इज सी नॉट रिच. हे स्ट्रक्चर मी उचलतो आणि या ठिकाणी ठेवतो. बघा, एम आय नॉट रिच, एम आय नॉट रिच. कोणता प्रश्न आहे हा? निगेटिव्ह व्हर्बल क्वेश्चन. डब्ल्यूचे आहे का? नाही. मी काहीच करत नाही. या ठिकाणी फक्त डब्ल्यूची टेल लावतो. बघा, व्हाय एम आय नॉट रिच, मी श्रीमंत का बरं नाही आहे? हा डब्ल्यूच क्वेश्चन आहे. व्हाय एम आय नॉट रिच, आपण श्रीमंत का बरं नाही आहे? व्हाय आर वी नॉट रिच, तू श्रीमंत का बरं नाही आहे? ते श्रीमंत का बरं नाही आहे? तो श्रीमंत का बरं नाही आहे? ती श्रीमंत का बरं नाही आहे? राम श्रीमंत का बरं नाही आहे? श्याम श्रीमंत का बरं नाही? मग व्हाय इज श्याम नॉट रिच हीच वाक्यरचना आपण व्हाय इजंट श्याम रिच अशी देखील करू शकतो. या ठिकाणी बघा, आपण स्टेप बाय स्टेप जाऊ. एम आय नॉट याचा अर्थ काय? मी नाही का? मी श्रीमंत बोललोच नाही. एम आय नॉट, मी नाही का? आर वी नॉट, आपण नाही का? आर यू नॉट, तू नाही का? आर यू नॉट, तुम्ही नाही का? ते नाहीत का? आर दे नॉट, ती नाही का? राम नाही का? श्याम नाही का? मग या ठिकाणी मी रिच काढून टाकलं आणि इथं फक्त डब्ल्यूच क्वेश्चन ठेवलं. बघा, मी काय नाही आहे? व्हॉट एम आय नॉट, आपण काय नाही आहोत? व्हॉट आर वी नॉट. तू काय नाही आहे? तुम्ही काय नाही आहे? ते काय नाही आहेत? तो काय नाही आहे? ती काय नाही आहे? राम काय नाही आहे? मला बोलायचं आहे, मी कोठे नाही आहे? वेअर एम आय नॉट, आपण कोठे नाही आहोत? तू कोठे नाही आहे? ती कोठे नाही आहे? वेअर इज शी नॉट. प्रश्नार्थक शब्दाच्या पुढे ज्यावेळेस सहाय्यकारी क्रियापद असतात त्याच वेळेस तो प्रश्न असतो. हे आपण शिकलेलो आहे. मग बघा, तू का बरं नाही आहे? वाय आर नॉट. तू शाळेमध्ये का बरं नाही आहे? तू कोठे नाही आहे? आणि तू कोठे आहे? आणि तू आहे का? तू नाही आहे का? आर यू नॉट किंवा आरंट यू. तू कोणाबरोबर नाही आहे? विथ हुम आर यू नॉट. ती कोणाबरोबर नाही आहे? राम कोणाबरोबर नाही आहे? श्याम कोणाबरोबर नाही? लता कोणाबरोबर नाही आहे? तू कोणत्या शाळेमध्ये नाही आहे? तू कोणाच्या शाळेमध्ये नाही आहे? सिंपल आहे. या ठिकाणी आपण फक्त निगेटिव्ह क्वेश्चन्स तयार करू शकतो. मग ते व्हर्बल क्वेश्चन्स असतील किंवा डब्ल्यूच क्वेश्चन्स असतील. बघा, तू आहे का? तुम्ही लगेच डब्ल्यूची फॅमिली तयार केली होती. तू काय आहे? तू कोठे आहे? तू कसा आहे? तू कोणाबरोबर आहे? तू कोणत्या शाळेमध्ये आहे? तू कोणाच्या शाळेमध्ये आहे? असे तुम्ही चटकन प्रश्न बनवले होते. पण तुम्ही बोलले नाही सर, मी नाही आहे. मग तुम्ही काय म्हणणार? तू काय नाही आहे? तू कोण नाही आहे? तू कोठे नाही आहे? तू कोणाबरोबर नाही आहे? तू कसा नाही आहेस? तू कोणत्या शाळेमध्ये नाही आहेस? हे नाहीचे प्रश्न असे तयार होतात. आता हीच प्रॅक्टिस तुम्ही वेगळ्या प्रकारे देखील करू शकता. बघा, या ठिकाणी मी जर असं बोललेलो आहे, एम आय नॉट रिच, या ठिकाणी मी असंच बोलणार. एमंट आय रिच असं बोलणार नाही. एम आय नॉट रिच. पण इथं मी कसं बोलणार? आरंट वी रिच, आपण श्रीमंत नाही आहोत का? मग आरंट वीचा अर्थ काय? आपण नाही आहोत का? तू नाही आहे का? आरंट यू. तुम्ही नाही आहात का? आरंट यू. ते नाही आहेत का? तो नाही आहे का? ती नाही आहे का? राम नाही आहे का? श्याम नाही आहे का? आणि श्याम काय नाही आहे? व्हॉट इजंट श्याम. आता बघा, हे कन्फ्युजिंग आहे, लक्षात घ्या. नॉट मी काढून टाकलं. मला बोलायचं आहे, तू श्रीमंत का बरं नाही आहे? वाय आरंट यू रिच. इथं व्हायचा प्रश्न समजण्यासाठी घेतो. वाय आरंट यू रिच. तू श्रीमंत नाही आहेस का? आरंट यू रिच. तू श्रीमंत का बरं नाही आहे? वाय आरंट यू रिच. ती श्रीमंत नाही आहे का? आता इजंटच्या भाषेत बोलतोय आपण, इज शी नॉटच्या भाषेत बोलत नाही. ती श्रीमंत नाही आहे का? ती श्रीमंत का बरं नाही आहे?
डॉक्टर नाही आहेस का? आरंट यू अ डॉक्टर. आणि तू डॉक्टर का बरं नाही आहेस? तू बिझी नाही आहे का? तू बिझी का बरं नाही आहे? व्हाय आरंट यू बिझी. मग तू नाही आहेस का? आरंट यू. ते नाही आहेत का? आरंट दे. तो नाही आहे का? ती नाही आहे का? राम नाही आहे का? मग राम काय नाही आहे? व्हॉट इजंट राम. मी काय नाही आहे? व्हॉट एम आय नॉट. असंच बोलायचं. व्हॉट एमंट आय असं बोलायचं नाही. आपण काय नाही आहोत? व्हॉट आरंट वी. तू काय नाही आहेस? तुम्ही काय नाही आहात? ते काय नाही आहेत? तो काय नाही आहे? ती काय नाही आहे? राम काय नाही आहे? तू कोठे नाही आहेस? व्हेअर आरंट यू. ती कोठे नाही आहे? गीता कोठे नाही आहे? तू कोणाबरोबर नाही आहे? विथ होम आरंट यू. ती कोणाबरोबर नाही आहे? राम कोणाबरोबर नाही आहे? तू कोणत्या शाळेमध्ये नाही आहेस? ती कोणत्या शाळेमध्ये नाही आहे? इन विच स्कूल इजंट शी. आता या ठिकाणी काही स्टुपिड प्रश्न देखील बनवू शकता. पण बघा आपण कोणता टाईप शिकलाय? निगेटिव्ह व्हर्बल क्वेश्चन आणि निगेटिव्ह डब्ल्यू टाईप क्वेश्चन. सोपं आहे. मग प्रॅक्टिस करताना आपण प्रॅक्टिस कशी करायची? पहिले 3 टाईप शिका, त्यानंतर 5वा टाईप शिका, त्यानंतर टाईप 4 आणि टाईप 6 शिका. का बरं? कन्फ्युजन अवॉइड करण्यासाठी. तुम्ही एकाच वेळी जर 6 प्रकार शिकले तर तुम्हाला काहीच समजणार नाही. मग या ठिकाणी रचना बघा. मी फक्त टू बीच्या प्रकारांमध्ये बोलतोय. मी आहे, आय एम. मी नाही आहे, मी आहे का? मी नाही आहे का? मी काय आहे? मी काय नाही आहे? ती आहे, ती नाही आहे, शी इज नॉट. ती आहे का? ती नाही आहे का? मग आता इथं जर तुम्ही बोलले शी इज नॉट तर या ठिकाणी काय बोलायचं? इज शी नॉट. ती काय आहे? व्हॉट इज शी. आणि ती काय नाही आहे? व्हॉट इज शी नॉट. गीता बिझी आहे. गीता बिझी नाही आहे. गीता बिझी आहे का? गीता बिझी नाही आहे का? गीता बिझी का बरं आहे? आणि गीता बिझी का बरं नाही आहे? व्हाय इजंट गीता बिझी. ती शाळेमध्ये आहे. ती शाळेत नाही आहे. ती शाळेत आहे का? ती शाळेत नाही आहे का? इजंट शी इन द स्कूल किंवा इज शी नॉट इन द स्कूल. ती शाळेत का बरं आहे? आणि ती शाळेमध्ये का बरं नाही आहे? व्हाय इजंट शी इन द स्कूल. मग बघा हे जे वाक्य आहेत हे आपल्याला बोलताना खूप खूप लागतात आणि आपण फक्त टेन्सेस शिकत नाही. आपण एक प्रकारे ग्रामर पण शिकतोय. कोणतीही वाक्यरचना 6 प्रकारे आपल्याला अभ्यासायची आहे. असे 600हून अधिक प्रकारच्या वाक्यरचना आपल्याला अभ्यासायच्या असतात. आपण या ठिकाणी स्ट्रक्चरची प्रॅक्टिस करतोय, ट्रान्सलेशन मेथड वापरतोय, डिरेक्ट मेथड वापरतोय. परंतु याचा फायदा तुम्हाला कुठे होणार आहे? जर समजा तुमच्या मम्मीचा किंवा पप्पांचा तुम्हाला फोन आला, "ए तू शाळेत आहे का?" "नाही पप्पा मी शाळेत नाही आहे." "हां शाळेत का बरं नाही तू?" "व्हाय आरंट यू इन द स्कूल." असे पटकन छोटे छोटे वाक्य तयार होतात. ती शाळेत आहे का? मम्मीने जर पप्पांना विचारलं ती शाळेत आहे का? मम्मी बोलेल नाही ती शाळेत नाही आहे. "नो शी इजंट इन द स्कूल." पप्पा लगेच रागाने विचारतील का बरं शाळेत नाही आहे ती? व्हाय इजंट शी इन द स्कूल. म्हणजे ह्या नकारार्थी प्रकारच्या वाक्यरचना देखील तितक्याच महत्त्वाच्या असतात. मग मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे? हा टाईप 4 टाईप 6 सेपरेट अभ्यासायचा आहे. त्याच्यानंतर आपण काय करणार आहे? ॲट अ ग्लान्स संपूर्ण स्ट्रक्चरची प्रॅक्टिस करायची आहे. एका मिनिटामध्ये 60 वाक्य बोलायचे आहे. स्टँडर्ड स्ट्रक्चरची पण आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे. पण जर तुम्ही पटपट पुढं गेले, पुढं काय आहे, पुढं काय आहे आणि जर प्रॅक्टिस जर नाही केली तर तुम्हाला कधीच इंग्रजी बोलता येणार नाही. बिकॉज प्रॅक्टिस मेक्स द मॅन परफेक्ट. आणि प्रॅक्टिसच तुम्हाला फक्त इम्प्रूव्ह करू शकते. आणि अशा प्रकारच्या वाक्यरचना शिकणं म्हणजेच एक प्रकारचं तुमचं स्पीकिंगचं स्किल डेव्हलप होणं असतं. आपण भरपूर ठिकाणी क्लासेस लावतो. आपल्याला काही वाक्य पाठ करायला देतात. वाक्य पाठ नाही करायची. ती वाक्यरचना कशी तयार होती? एका प्रकारच्या वाक्यरचनेतून तुम्हाला 6 प्रकारच्या वाक्यरचना चटकन तयार करता आल्या पाहिजे. नुसत्या तयारच करता नाही आल्या पाहिजे. त्या कोठे वापरायच्या हे देखील कळालं पाहिजे. आणि याच्यामध्ये एक प्रकारचं ग्रामर आहे. म्हणून मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतोय की आपण फक्त टेन्सेस शिकत नाही आहे. आत्तापर्यंत आपण खूप काही गोष्टी शिकलेल्या आहोत. या ठिकाणी मी जर तुम्हाला विचारलं, "ए आर यू बिझी?" "नो आय एम नॉट." "इज शी बिझी?" "नो सर शी इजंट." हा एक व्याकरणाचाच भाग आहे आणि हा टू बीचा सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. तुम्ही म्हणाल सर
आपण फक्त काय टेन्सेस शिकतोय का? नाही. ह्या टेन्सेसच्या माध्यमातून आपल्याला व्होकॅब्युलरी पण डेव्हलप करायची आहे, प्रॅक्टिसचे टेक्निक्स पण अभ्यासायचे आहे आणि इंग्रजी बोलताना ह्या छोट्या छोट्या वाक्प्रश्न आपल्याला खूप लागतात. म्हणून मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, मी यूट्यूबच्या प्लेलिस्टमध्ये 60 व्हिडिओज तुम्हाला फ्री दिलेले आहे. हे स्टेप बाय स्टेप बघा. एकूण 235हून अधिक व्हिडिओज तुम्हाला जर स्टेप बाय स्टेप क्रमप्राप्त जर अभ्यासायचे असतील तर 60 व्हिडिओच्या नंतर तुम्हाला आमचा कोर्स हा फक्त आमच्या VT शिंदे स्पोकन किट अँड क्लासेस ह्या ॲपमधूनच मिळणार आहे आणि कोर्सची किंमत देखील खूप खूप कमी आहे. आणि मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतोय का आमचं टेक्निक हे खूप खूप वेगळं आहे. कृपया गेस करू नका, सारखं पुढे जाऊ नका. तर एक व्हिडिओ बघितल्यानंतर त्याची प्रॅक्टिस करा, थोडी रायटिंगची प्रॅक्टिस करा, स्पीकिंगची प्रॅक्टिस करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला व्होकॅब्युलरी कशी इम्प्रूव्ह करायची आहे ॲडजेक्टिव्हच्या सहाय्यानं, म्हणजे एकूण 500हून अधिक ॲडजेक्टिव्स तुम्ही घेऊन व्होकॅब्युलरी कशी इम्प्रूव्ह करणार आहे त्याचं देखील टेक्निक देणार आहे. आणि त्याचबरोबर एका मिनिटामध्ये 60 वाक्य कसे बोलायचे शॉर्ट स्ट्रक्चरच्या माध्यमातून हे देखील शिकवणार आहे. त्याची प्रॅक्टिस करा आणि स्टेप बाय स्टेपच पुढे जा.